सांग. अहो रेड्याकडे काय होतं मला सांगा. रेड्याकडे काय होतं? काही नाही. काय त्यांनी काही फार मोठं अध्ययन केलं होतं का? फार मोठी विद्वत्ता होती काय? फार मोठी साधना होती? काही नाही होत. आज त्या रेड्याचं मंदिर आहे आळ्याला. वारीला जातो महाराज आपण आळ्याला मंदिर कशाचं? रेड्याचं मंदिर आहे. किती गंमत आहे बघा ना. जगाच्या पाठीवर कुठंतरी रेड्याचं मंदिर तुम्हाला दिसलंय? आपण कीर्तनाला जात त्याच्यासमोर रेड्यासमोर कीर्तन करतो. वारीतलं सांगतो, आळ्याच्या वारीत. आणि खरं सांगतो मी तुम्हाला, त्या तिथं रेडा असा शब्द उच्चारता येत नाही आळ्यामध्ये. रेडा रेडे महाराज म्हणायचं. किती महाराज रेडे झाले मला माहित नाही, पण महाराज झालेला रेडा एकच मला माहिती आहे, तो आळ्याला आहे. त्याच्या चरणावर मस्तक टेकवण्याकरता मोठे मोठे शास्त्री, पंडित, अध्ययन करणारे, अध्यापन करणारे, शास्त्र शिकणारे, शिकवणारे सगळे येऊन रेड्याच्या पायावर डोकं ठेवतात. काय मिळवलंय आणि कशाने मिळवलं? काही नाही, फक्त ज्ञानोबारायांचा संग प्राप्त झाला एवढंच आहे. बाकी काही नाही, काहीच नाही. काही मिळवलं नव्हतं, पण एक संत संग मिळाला. न मिळालेलं सगळं पायाजवळ चालत आलं ना, काही करावं लागलं नाही. भिंतीजवळ काय होतं मला सांगा. आज ते भिंतीचं मंदिर आहे आळंदीमध्ये. प्रदक्षिणा करताना भिंतीवर मस्तक ठेवून आपण प्रदक्षिणा पूर्ण करतो. आहे भिंतीचं मंदिर कुठं? मंदिराच्या भिंती लाखोनी दाखवतो तुम्हाला, पण भिंतीचं मंदिर दाखवता कुठं? काय होतं त्या भिंतीचं? काही नाही. फक्त ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आई साहेब त्याच्यावर बसले आणि ज्ञानोबाराय चल म्हणाल्याबरोबर भिंत चालली. ज्ञानोबाराय बोल म्हणल्याबरोबर रेडा बोलला. एवढंच झालं, बाकी काहीच नाही. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, लगेच अग्नी मिळे पुरोहितम सुरूच झालं. तुम्ही म्हणून बघा बरं एखाद्या रेड्याला बोल म्हणून. एखाद्या भिंतीवर बसा आणि भिंतीला म्हणा चल, चल रे. ती काय आपल्या ऐकून घे, पण ती भिंत ऐकते ना ज्ञानोबारायांचं. एवढा संत संग, बाकी काहीच नाही हो, बाकी काहीच नाही. काय मिळवलं यांनी मला सांगा? काहीच नाही. संत संग मिळाला, न मिळालेलं सगळं पायाजवळ चालत आलं. आणि चांगदेवांना सगळं मिळालं होतं, पण ज्ञानोबारायांचा संग नव्हता. तरी सुद्धा मेलेल्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य असूनही जीवनामध्ये समाधान नव्हतं. ज्ञानोबारायांच्या संगात ते समाधान आहे.